गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो आता सगळं आवरलेलं आहे मी. थोडंसं लेट उठली आहे कारण खूप दिवस झाले झोप नाही होते. आणि आज आत्ताच म्हणजे 20 मिनिटं झाली असतील अंघोळ वगैरे करून बाहेर आली. आणि आता मी तयारी पण हाफ झालेली आहे, म्हणजे फक्त केस थोडीशी राहिल्यात बांधायची. केस बांधून झाले तर मी जायला रेडी. आणि हा पाऊस पाऊस बघू शकतो किती पाऊस पडतो पावसात. मला पावसाचाच कंटाळा आहे यार. त्या पावसात मी कशी जाऊ? तो रेनकोट घाला, छत्री, बॅग, सरसा वैताग यार, वैताग आहे. परत रेडी झालेली आहे, वेणी वगैरे वेणीच घालते मस्त. मला वेणीने घेतलं असं वाटतं की हा म्हणजे नीट बांधून राहतात ती दिवसभर. नाहीतर मग अशी विस्कटलेली, इकडून पूर्ण ती खराब झालेली, म्हणजे दिवसभर तशी केस नाही राहत. आणि तर ट्रॅव्हलिंग असते माझी, तर हवेने केस खराब होतात. म्हणून मी प्रिपेअर करते की चांगली मस्त समोरून पण बांधायची आणि पाठीमागून पण बांधायची, त्याच्याने केस जरा नीट राहतात. आणि ठीक आहे, मला आवडतात असे केस बांधलेली. आणि हे असं कोण कोण खातं, म्हणजे मी पण नाही खात, मी पण फर्स्ट टाइम ट्राय करते जरा गुलाबजाम दुधामध्ये टाकून. हे मला माझ्या नवऱ्याने सांगितलंय की असं खा म्हणून एकदा, तो खातो असंच. तुम्ही आता ट्राय करणार आहे, कसं लागतं काय माहिती. आय डोंट नो. सो छान लागतंय. आता मी पण टिफिन वगैरे भरलेला आहे आणि निघते आता जायला. सो भेटू आपण संध्याकाळी. आपण आलेलो आहे घरी आता. आणि घरी एवढा लेट झाला ना, कारण की ट्रॅफिक भरपूर होती. तुम्ही ही व्हिडिओ बघा आता. आपण चाललोय घरी, बायपास रोडला आहे बघा. गाडी असते फुल ट्रॅफिक. अशा ठिकाणी अडकलोय ना, तर रिटर्न पण जाऊ शकत नाही, पुढे पण जाऊ शकत नाही. चार साईडला कंटेनर मध्ये मी बघितली व्हिडिओ. आता एवढी ट्रॅफिक होती ना, 1-1.5 तास मी त्या ट्रॅफिकमध्ये, मुंब्रामध्ये एवढा बायपासला एवढी ट्रॅफिक असते ना. कारण मी आज गाडी घेऊन गेलेलो, त्यामुळे जाम ट्रॅफिक लागली. लवकर आलो गाडी घेतल्यामुळे. लवकर येणार होतो पण ट्रॅफिक मुळे काय यायला भेटलं. आता घरी आलोय, आंघोळ वगैरे केली, कारण की नाईट शिफ्ट करून फर्स्ट शिफ्ट करून मी 2 शिफ्ट करून घरी आलो. आंघोळ वगैरे केले ना, मम्मीने इकडे घेतले आलूवडी करायला. बघा, आलूची प्रिपरेशन झाली. आलूवडी वाटताना कोथिंबीर वडी, 2 वड्या मम्मी करणार आहे. दोन्ही एकत्रच बनवणार आहेस का? हा, वेगवेगळ्या. नाही पण म्हणजे आजच बनवणार आहे. हो, खराब होईल ना, पानं पण खराब होतील ना, कोथिंबीर वडी पण. कोथिंबीर चहा बंद बटर खायला मम्मीने. आणि मी घेतलं राईस, रात्री केला होता. भूक लागले, खूप भूक लागले. आता मी राईस वगैरे खाऊन घेतो आणि मम्मी करणार आहे वडी. मम्मीची आलूवडी झाली का तुम्हाला मी आलूवडीची पण प्रिपरेशन दाखवीन कशी बनवतात काय ते. ठीक आहे, मला आता खूप भूक लागले, दमून आले खूप. मम्मीने घेतलं आलूवडी बनवायला, तुम्हाला दाखवतो आलूवडीची पानं. आता मम्मी अशी कशी लाटून लाटून घेते, कुस करून घेते पानामध्ये. असतात ना, रोल व्हायला होते म्हणून ती लाटून घ्यायची. लाटून काय घेते? मग रोल होत नाही ना, कडक असतात ते देठ कोणती वगैरे. लाटून घेतले का हे असे लाटून घ्यायचे, व्यवस्थित होईल. सगळे मम्मी वाटून घेते ते पानं लाटून, ते कसे रोल व्हायला एकदम मस्त होईल. एकदम ते दांडे कडक असतात ना, त्याच्यामुळे ते. आता त्याला सगळं माल मटेरियल लावणार मम्मी. आता चकाचक करून घ्यायचा. तयार नाही अजून झालंय. अजून हे काय बनवायचं आहे? हे चण्याची डाळ आहे, वाटले थोडं तांदळाचं पीठ टाकलंय. आता हे आलं लसूण मिरची पेस्ट. तिखट पाहिजे ना. तिखट पाहिजे का? तुझ्या सुनेसला तिखट आवडतं, गोड नाही आवडत. जास्त तिखट होईल. हा. गरम मसाला पण आहे.
हे टाकायचं चिंचेचा घोळ ते काय बनवायचा. वाटण आहे काय? वाटण आहे, घरगुती वाटण आपला. कांदा खोबरा आलं लसूण मिरची. हा सगळं टाकून घेणार आता. ते काय? हे धना जिरा पावडर, थोडी दालचिनी काळं मिरी, ऐकून तोंडाला पाणी यायला लागलं माझ्या. थोडी सोप. ही पावडर बनवून ठेवली तू? आत्ता बनवली. याच्यात टाकायला बनवली काय? हम्म. हम्म. आई चिंच आता काढून मम्मीने मला मस्त चिंच काढून कधी पाहिजे. आज खायला बनवलं का उद्याच्याला? आज पण खाता येईल. मग आज जेवणावर बनवशील ना? होईल. पप्पा घरात नाही ना, मम्मीने मस्त 2-2 वड्या लावल्या. पप्पा गेले जागूकडं. मस्त 4-5 दिवस राहून येतील आता आराम करून. तीळ टाकलेत, तीळ आणि मीठ टाकला. मला माझ्या चिंचचा डब्बा काढून पाहिजे. आता हे आमचे घरगुती मसाले, हळद मीठ मसाला, गरम मसाला. मसाला आहे गरम मसाला. तो गरम मसाला हिंग. एवढे मसाले टाकलेत, आग होईल उद्या सकाळी. वाटण पण टाकलं ना, काय नाही चिंच. चिंच. चिंचची बरणी कुठे आहे? आता चिंच आणि गुळ याचा मम्मी थोडासा मिक्सर बनवाल, म्हणजे गोड थोडासा बनवते, आंबट गोड. गोड, आंबट गोड टेस्ट येण्यासाठी. पण आंबट गोड टेस्ट आली का जरा मस्त वाटतं खायला. गार 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 अरे गार 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 गार. पडतच नाही. तुझा माईक कुठे गेला? बिलकुल माईक तुझा पडत नाही, तिकडे काढून टाक ना याच्यात. नाहीतर मम्मीनी मला एवढं झोप आली ना, व्हिडिओ बनवण्यासाठी उठलो. नाहीतर मम्मी परत बनवून जाईल, मला काहीच बघायला भेटणार नाही, तुम्हाला पण दाखवता येणार नाही काय. तसं मला माहिती आहे कसं काय बनवतात ते. मला सांगितलं मी पण बनवू शकतो. बघ थोडा गुळ घेऊ का अजून? काय करू? टेस्ट करू? हां, बरोबर आहे का प्रमाण? बस बरोबर. नको ना काही. अहो काय आंबट गोड मस्त झालेला आहे. आता त्याच्यात टाकणार मला एक सांगतो, मी जर कामावर गेलो नाही किंवा कामावर मी शिफ्ट चेंज वगैरे घेतली ना, तर पोरं मला विचारत नाही का नाही आला, कुठे गेलता काय. माझा ब्लॉग बघतात ना, बोलतात हा मला माहिती कुठे गेला होतास तू, का नाही आलास काल, तू कुठे गेलेलास, लेट का आलास, या शिपला का आलास. कारण की आता डेली रोजचा ब्लॉग टाकतो, त्यामुळे सगळ्यांना समजतं मी कुठे जातो काय करतो ते. ठीक आहे, समजू दे, समजाडीच आपण करतोय. हा मिक्सर एकदम टाकायला झाला का त्या पानांना मस्तपैकी लेप लावायचा, पानांना मॅरिनेशन करायचं. नाही पातळ झालं, जरा पीठ पाहिजे मला थोडा. बरोबर झालं नाही पातळ झालं, मिळत नाही ना, मिळून नाही आला पीठ. का? मिक्सर रेडी झालाय मम्मीचा. आता मस्त आम्ही लेप लावून घ्यायचा पानांना. एकावर एक एकावर एक एकावर एक एकावर किती पानं घेतो अशी मी एकावर एक? 5 पानं. हा 5 पानं एकावर एक ठेवून लेप लावून मग त्यांची एक रोल बनवून 5 घ्यायचा. किंवा 4 जशी पानं मोठी पानं मोठी बारीक असेल तर तुम्ही त्याच्यानुसार ऍडजस्ट करू शकता. ठीक आहे, प्रॉपर आता मम्मी बनवून घेईल. तुम्हाला रोल झाले का मी दाखवतो. हे सगळे पानं तशीच करून घेणार आहे मम्मी. ठीक आहे, रोल झाले का मग तुम्हाला ते उकडत कसे ठेवतात ते दाखवू. असे रोल करून घ्यायचे. हे सगळे मम्मी आता रोल बनवून घेईल. किंवा रोल झाले तर मग ते उकडत ठेवायची प्रोसिजर दाखवतो. ठीक आहे, सगळे रोल करून गेले मम्मी. मग ते सगळे रोल झाले का तुम्हाला दाखवतो मी कशी पूर्ण खाण्यापर्यंत दाखवेन तुम्हाला कसं खायचं. जॉबवरून आले, आंघोळ विंघोळ करायची. काढले मी. मग काढू दे ना. हे बघा ना मम्मी, तुम्ही बोलता ना अशा, हे बघा अशा झाल्या ना तर कडक होतात. त्या कडक होऊन तव्यात राहणार नाही. मम्मी तर काढूनच टाकतात.
कुठली चिंचगुळ कमी झाला माझ्या. बरं झालं कमी झाला तो. खाल्ली तू. ही गाजर चिंच मी नाही खाणार. तुम्ही बरे मम्मीला बोलले खाईल प्रणव खाईल म्हणून कधी खाते ती जा आंघोळ करा पटकन, जेवायचं आहे. तुम्ही थांबले जा आंघोळकर भूक लागले. मी मम्मीला बोलली तुम्ही दोघं जेवून घ्या ना मी आल्यावर जेवू द्या ते झालं नव्हता ना. चला. हा एवढा पण तिघांसाठी बाबा जास्त आले अंदाज नाही आला. झाले म्हणजे उतरू बाजूला करू का चल ठीक आहे. दुसऱ्या टाक. सो गाईज आता आम्ही सगळ्या गोष्टी आवरून जेवण वगैरे भांडी वगैरे घासून आम्ही आता आलेलो आहोत झोपायला. आजचा दिवस मस्त गेला, छान गेला. काय बोलू, ऍक्शन काय करताय तिकडून, काय बोलायचंय का बोलू शकता तुम्ही, असं काय नाही, माझ्या एकटीचा ब्लॉग नाहीये. मी काही नाही बोलत आहे, मी खूप दमलोय आता, मला आले झोप जाम. मीरा बोललो आज खूप, कारण की आणि मी आणि मी अजून 2 एक शिफ्ट करून गोष्ट- आलोय, त्यामुळे नाईट शिफ्ट फर्स्ट शिफ्ट करून आल्यामुळे त्यामुळे खूप दमलोय. ठीक आहे त्यामुळे दमला असायला आहे ना. कळतं मला पण काल काल रात्री गेलेला माणूस तो काल रात्रीची नाईट शिफ्ट करून direct First first shift shift केली. join करतोय. ना समजू परत शकते मी ना किती त्यात त्रास- माहितीये ट्रॅफिक किती, मी ते व्हिडिओ मध्ये टाकणार आहे आज. मी केला दाखवायला घेतला नाही केली काय मग. व्हिडिओ. हो ठीक आहे, एक गोष्ट गुड न्यूज म्हणून तुम्हाला सांगायची आहे. आज फायनली म्हणजे मी हे मला घ्यायला आलेले आणि तेव्हा एक गोष्ट म्हणजे त्यांना माहिती पडली म्हणजे त्यांनीच मला सांगितली, त्यांनी नोटीस ती घरीच केली, पण ती गोष्ट अशी आहे की आमच्या एका रील्सला कोणीतरी अननोन व्यक्तीचा कमेंट आलाय. कमेंट केली, एक मुलगी आहे ती तिने कमेंट केली आम्हाला. सो म्हणजे ह्या गोष्टीचा आम्हाला एवढा आनंद झालाय ना की मला पहिले वाटलं की ह्यांना पहिले वाटलं माझी मैत्रीण असेल कोणतरी. मग मी चेक केलं जाऊन की तिचं प्रोफाईल जाऊन चेक केलं की ती कोण आहे. बघितलं तर मी यांना बोलली माझी मैत्रीण नाहीये ती, मी नाही ओळखत. मग तेव्हा मला असं वाटलं की यार फर्स्ट टाइम म्हणजे आम्ही कमसे कम आम्ही 26 आमच्या झालेल्या आहेत ना, 25-26 झालेल्या आहेत आमच्या व्हिडिओज ब्लॉग आणि व्हिडिओज तरी कमी आहेत पण ब्लॉग्स आमचे तेवढे झालेले आहेत टाकून. आणि अननोन व्यक्तीचा कमेंट येणं म्हणजे तुम्हाला समजू म्हणजे तुम्हाला माहिती असेल की काय काय खुशी असते ती. आणि आम्ही खूप दिवसापासून ही गोष्ट वाट बघत होतो, कधी आम्हाला अननोन व्यक्तीचा कमेंट मी येईल किंवा मी रोज बघतेय रोज, म्हणजे मी रोज रील्सला ब्लॉगला आमच्या मी रोज बघते कमेंट कोणी केलंय. ते घरातलेच होते, चांगली गोष्ट आहे, घरातले पण करतायत, पण एक बोलतात ना की बाहेरच्या दुनियेतले कोणतरी येऊन आपल्याला कमेंट करते अननोन व्यक्ती की तुम्ही असं करताय किंवा. आणि आज सकाळी माझी बहीण आहे म्हणजे मामाची मुलगी, तिने मला मेसेज केला म्हणजे प्रणाली व्हिडिओ छान बनवते, अशाच बनवत राहा. आणि प्लस तिने मला एक कॉन्टेंट पण दिलाय की तू तसा ब्लॉग बनव. म्हणजे मला ही खुशी आहे की लोकांना आमचे ब्लॉग आवडायला लागले, आमचे नातेवाईक झाले, बाहेरचे झाले, एवढं तुम्ही आम्हाला छान प्रतिसाद देताय, आम्हाला ती गोष्ट खूप जास्त आवडते. आय लव्ह यू सो मच सगळ्यांना. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचं. असं सपोर्ट करत राहा आम्हाला, आमचे प्रयत्न चालू आहेत. खूप किती थकलो, किती आम्ही टायर्ड झालो तरी पण आणि आम्ही शेवटी- रोजच्या रोज आम्ही प्रयत्न करतोय का आम्ही कंटिन्यू तुम्हाला अपडेटेड राहू आणि कंटिन्यू ब्लॉग आमचे रोजच्या रोज पडावेत. आमचे प्रयत्न कंटिन्यू चालू आहेत. आणि जे बोलतात ना कष्टाविना फळ नाही, ती खरी गोष्ट आहे. माणसाची मेहनत ही माणसाला कधी ना कधीतरी कुठेतरी नेऊन आणि पोहोचवते. आपण ऐकलं त्या होतं एक, गोष्टीवर माझा विश्वास आहे. आणि आपण एक गोष्ट ऐकलेली का नाही कॉन्टेंट सुरू केल्यावर समजत नाही का रोज काय टाकायचं, रोज काय टाकायचं. पण एकदा पण टाकायला गेलं ना, आम्ही सुरुवात केली ना एकदा सुरुवात पहिले केली ना थोडीशी का सगळं समजतं बरोबर, आपोआप माइंड मध्ये येत राहतं का आज काहीतरी करू, रोज काही ना काहीतरी काय टाकायचंय अजूनपर्यंत- डेली ना, डेली रुटीन रोजचं डेली आपण जे घरात करतो तेच टाकायचं. पण अजूनपर्यंत आम्हाला कधी असं वाटलं नाही की बाबा आज आम्ही काय करू, आज आम्ही काय बोलू. म्हणजे हा कधी विचारच डोक्यात आला नाही, कारण ज्याला करायचं असतं ना तो हा विचार करत नाही की मी काय करू, मी काय दाखवू. जो असेल त्यात तो बोलतो, त्यात तो करतो, आणि जो तो करतो ना तोच पुढे जातो. मला आता तरी या गोष्टीचा अनुभव हळूहळू यायला लागलाय, अजून पूर्णपणे नाही आलाय. जे लोक करतात त्यांना ही गोष्ट माहिती आहे, सांगायची गरज नाही. आणि जे लोक सक्सेसफुल झाले त्यांनी पण कधी असा विचार केला नव्हता का आम्ही सुरुवात करू, काय होईल काय नाही, पण ते झालं ना. कन्सिस्टन्सी महत्वाची आहे ना, ते आम्ही आमचं कंटिन्यू ठेवणार, आमचे प्रयत्न 100% देत राहणार आम्ही आम्ही. एवढे खुश होतात, शपथ मी तर एवढी खुश आहे ना, मी नाचते. नाही, मला 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 माहित नव्हतं कोण आहे व्यक्ती ती कमेंट केलेली. मला वाटलं जी मैत्रीण असेल म्हणून मी जाऊ लक्ष नाही दिलं. नंतर तिला विचारल्यानंतर ती कुठे नाही ओळखीची नाही.
मग त्यात जास्त खुश झाली. मी एवढी खुश झाली, शपथ सांगते, मी खूप दिवस झाले गाईस, खूप दिवस झाले. मी कोणीतरी मला अननोन व्यक्ती कमेंट करेल, वाईट असो, चांगली असो, कशीही असो, पण मी ना वाट बघत होती त्या व्यक्तीची आणि फर्स्ट टाइम खरंच थँक्यू त्या व्यक्तीसाठी सुद्धा. आपण हा व्लॉग इथेच एंड करतोय. मी खूप खुश आहे. तर सगळ्यांना शुभरात्री. बाय, भेटू आपण उद्या. बाय बाय, गुड बाय. नाईट.